मिरज शहरालगत असलेल्या टाकळी ग्रामपंचायतीच्या ब गटातील सुभाषनगर परिसरात एका पाळीव शेळीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गणेश हाके वय 23 याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 325 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। रविवारी दुपारी सुभाषनगर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळीसोबत आरोपीनं कथित लैंगिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांचे लक्ष त्या दिशेने गेले। नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पळून गेला। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी डायल 112 वर संपर्क साधला। त्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। मिरज ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। मी सोमनाथ वसंत वाघ, पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन, जिल्हा सांगली। काल दिनांक 5 जुलै 2026 रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सुभाषनगर गावामध्ये एक इसम राहतात, राजकुमार रामचंद्र अलगुरे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यामध्ये त्यांनी जी शेळी बांधलेली होती, त्या शेळीवरती त्याच ठिकाणी जवळ राहणारा आरोपी नामे आकाश गणेश हाके, राहणार हुळ्ळे प्लॉट, सुभाषनगर, तालुका मिरज याने शेळीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत मिरज पोलीस ठाणे येथे तक्रार प्राप्त झाल्याने सदर फिर्यादी यांच्या तक्रारीवरून मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 350/26 BNS कलम 325 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपित याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। तसेच यामध्ये जी पीडित शेळी आहे तिची देखील वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुन्ह्यातील आरोपीविरोधात जो तपास आहे तो तपास करून आरोपीविरोधात पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। धन्यवाद।